नमस्कार मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, सध्या मी आहे बार्शी तालुक्यामधील जे सोलापूर जिल्ह्यात येतं व त्या ठिकाणचं जे बाभुळगाव या गावामध्ये मी आहे व आपल्या बरोबर काही मराठा बांधव आहे. मित्रांनो, आतापर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळावा या आंदोलनामध्ये सत्ताधारी फडणवीस सरकारकडून भरपूर काही डाव खेळण्यात आले. साताऱ्यामध्ये तेजस्विनी चव्हाणचा फेक प्रेस कॉन्फरन्स घेतली मुख्यमंत्र्याच्या गावात. त्या बोलल्या की इकडं कुणबी माहीतच नाही, साताऱ्यामध्ये कुणबी कोणी घेणार नाही, जरांगे पाटलांनी त्यांचं आंदोलन तिकडच करावा, विदर्भात व जालन्यात वगैरे मराठवाड्यात. त्यानंतर कोकणामध्ये पण राणेंनी विरोध केला, रामदास कदमांनी विरोध केला, इकडे विखे पाटलांनी विरोध केला, तिकडे सदाभाऊ खोतनी विरोध केला. त्यानंतर प्रसाद लाडनी चिपळूणमध्ये क्षेत्रीय मराठा मेळावा घेण्यासाठी सहकार्य केलं. बऱ्याचशा बसेस पाठवल्या त्या चिपळूण शहरामध्ये व इथला क्षेत्रीय मराठा आहे कोकणातला, इकडे शहाणकुळी मराठा आहे. आणि म्हणजे आतापर्यंत मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये भरपूर काही डाव खेळण्यात आले. तरी पण प्रत्येक डावावर मनोज जरांगे पाटील व मराठा समाज वर चढच ठरलेला आहे. व आता एक परत मोठा डाव खेळण्यात येतोय, तो म्हणजे दरेकर असतील, लाड असतील, राणे असतील व इतर असे बरेच काही डाव खेळण्यात आले. तर आपण बार्शी या तालुक्यामधील बाभुळगाव या गावात आहे व मराठा बांधवांना नेमकं काय वाटतं आपण बघणार आहोत. ते नेमकी काय बोलतात. मित्रांनो, व्हिडिओ बघा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. मित्रांनो, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. दादा, सर्वप्रथम तुमचे आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत. दादा, आपलं नाव काय? अजित शिंदे. काय वाटतं दादा, आतापर्यंत फडणवीसांमार्फत भरपूर काही डाव खेळण्यात आले. फडणवीसचं जर आपण गुगल मध्ये जर सर्च केलं तर त्यांचं शिक्षण MBA झालेले. MBA म्हणजे मानसशास्त्रात खूप मोठा अभ्यास असतो हा, व त्या हिशोबाने ते खूप काही डाव खेळताय. आता पण परत डाव खेळताय. ते बाजूला राहत एकदम शांत व ते बरोबर किती जरी डाव खेळले असे पण मराठ्या पुढे त्यांचा एकही डाव चालणार नाही. मनोज दादा जरांगे पाटील जे आदेश देतील तो आदेश मराठ्यांना मान्य असेल. त्यामुळे त्यांनी असे किती जरी कोणावर काय पुढं केलं, काय केलं आणि काय जरी डाव केलं तरी एकही डाव म्हणजे यशस्वी होणार नाही. सगळं डाव त्यांचे फेल होणार आहेत आणि मनोज दादा जरांगे पाटील जो आदेश देतील तो आम्हाला मान्य असेल. आता एक डाव खूप मोठा खेळला जातोय. दरेकर पण बोलताय की मनोज जरांगे पाटलांचा काही संपूर्ण मराठा समाज नाही का, म्हणजे तुझ्या म्हणजे नावावर काही 7-12 मराठ्यांचा केला नाही, किंवा जरांगे पाटलांची जेवढी बदनामी करतील, जेवढं बदनाम करतील तेवढं बदनाम आता दरेकर बोलताय, लाड बोलताय. म्हणजे असे मोठा सूर आता निर्माण होतोय. फडणवीसांनी हे खूप मोठे डाव आता सुरू केले व याच्यामुळे आता मराठा समाजामध्ये काहीतरी परिणाम होईल. नाही, एक मास्टर माइंड आता डाव हा दिसतोय. म्हणजे नाही, ह्या अशा बोलण्यानं किंवा प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांच्या अशा बोलण्यानं मराठा समाजात कुठेही फूट पडणार नाही किंवा कुठलाही मराठा समाज म्हणजे हे काय होणार नाही, वेगळा होणार नाही. जे काय मनोज दादा जरांगे पाटील जे सांगतील मराठा समाजाला, पूर्ण नेतृत्व आहे मराठा समाजाचे हे मनोज दादा जरांगे पाटील करतात. त्यामुळे जो मनोज दादा जरांगे पाटील जो आदेश देतील तो मराठा समाजाला मान्य असेल. जरांगे पाटलांची भूमिका होती लोकसभेमध्ये की बा उमेदवार समजा आपल्याला जो लाठीचार्ज झाला होता वगैरे वगैरे आपल्याला ते विसरायचं नाही आणि त्यांना धडा शिकवायचा, तो धडा पण शिकवला. परंतु येणाऱ्या विधानसभेमध्ये पाडा किंवा उभे करा. जवळपास मागच्या वेळेस जर विचार केला तर महाविकास आघाडीला फायदा झाला, बरोबर की नाही? तर मग आता परत त्यांचा जो विषय चाललाय उभे करा किंवा पाडा, ते शक्यतो उमेदवार देऊ शकता. जर जरांगे पाटलांनी जर उमेदवार जर दिला तर बार्शी मधला मराठ्यांची भूमिका काय राहणार, काय वाटतं आपल्याला? जर जरांगे पाटीलांनी जर उमेदवार दिला तर बार्शी मधील मराठा समाजाची एकच भूमिका असेल की जो जरांगे दादा उमेदवार देतील त्याच्याच पाठीशी उभे राहणार. म्हणजे यांनी कितीक डाव आखले, मराठ्यांमध्ये कितीक भांडणं लावले, कितीक जरांगे पाटलाची बदनामी केली तरी नाही तर किती फरक पडेल मराठ्यांमध्ये? 1% सुद्धा फरक पडणार नाही. काही फरक पडू शकत नाही. फक्त दादाचं फक्त ऐकणार आम्ही. ह्यांनी किती बी ओरडू द्या, काही करू द्या, कुणाला ह्याला द्या, त्याला द्या, पैसे द्या,
पैसे घेऊन फक्त मतदान दादा जरांगे पाटील म्हणतील त्यालाच. ह्यांचा काहीच संबंध नाही. ही किती अशी येते जातात ही फक्त ह्यांच्या घरची फक्त स्वतःची घर भरण्यासाठी ही व्यवहार म्हणजे ही ओरडत येते. ही गरीब जनतेची ह्यांना काही देणं घेणंच नाही. गरीब जनतेचं काय ह्यांचं ह्यांची आमिर बाहेर देशात जाऊन लेकरं बाळ शिकतात. गरीबाची लेकरं कुठं आहेत? इथंच आहेत. त्यांच्या शिक्षणासाठी आहे. ह्यांना काय ह्यांचे लेकरं मोठे दादाचे लेकरं मोठी करण्यासाठी नाही. ही गरीबाची लेकरासाठी मोठे होण्यासाठी आहे. ही पुढऱ्याची लेकरं मोठी आहेत ती म्हणून त्यांना मिळतं म्हणून त्यांच्या मागे पडतात. जरांगे पाटलांना आता बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय की कुठंतरी हे आंदोलन थांबायला पाहिजे, पण जरांगे पाटलांनी हे भिजत घोंगडं घातलेलं आहे व जरांगे पाटलांना एवढं आम्ही दिलं, 10% आरक्षण दिलं, आमच्या भाजप सरकारने आघाडीवाल्यांनी काहीच नाही दिलं तरी ते त्यांना मदत करता, भाजपवाल्यांनी एवढं दिलं. आता जर विचार केला तर एखादं उपोषण जर चालू असलं तर साधा तहसीलदार सुद्धा भेट देत नाही. आमचा मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. वाशिम मूळ आरक्षण 16% आहे. हे 94ला कुणी दिलं की मराठीचं आरक्षण शरद पवारनं दिलं. हे आमचे सगळेच विरोधात. आमचं 16% आरक्षण ते आम्हाला द्या, बाकीचं तुमचं काय ते घ्या. आमच्या 16% कुणी नको आहे आम्हाला. आमचं हे बरं आमचं आहे तेच आम्ही मागतो. आम्हाला काय तुमचं मागत नाही. अगर ओबीसीचं द्या, अगर बीसी एसटी आम्हाला ती नको आहे. आमचं आहे ते द्या आम्हाला. आम्ही लोकांचं मागत नाही. मग आमचं असताना आम्हाला द्यायला विरोध का? आमचं असताना सुद्धा आम्हाला विरोध का? आमचंच खाल्लं ते खाल्लं 20-25 वर्ष. 94 पासून आमचंच खातेत 35 वर्ष आणि आज आमचंच द्यायला आम्हाला करतात. त्यांचा एक आरोप आहे जरांगे पाटलांवर की तुमचे जे मराठ्यांचे आमदार आहे, मराठ्यांच्या आमदारांमध्ये सुद्धा भरपूर आमदारांनी खूप काही चांगली कामं केली आहे व ते आता म्हणता की मराठ्याचे आता जवळपास 150 आमदार मराठ्यांचे असतील, 113 आमदार पाडायचे. म्हणजे आमदार कोणाचे पाडायचे? म्हणजे मराठ्याचे आमदार पाडायचे का? जी जरांगे पाटलाला विरोध करेल, मराठा आरक्षणाला जी विरोध करेल त्याला पाडायचं आहे. आम्ही जात भेद बघतच नाही. सगळ्या जातीचे आमच्यापाशी माणसं आहेत. आम्ही एका जातीचे जवळ नाही. आमच्याजवळ मुस्लिम आहे, ब्राह्मण आहे, सगळ्या जातीचे आहेत. आम्ही एका जातीला टार्गेट नाही, अगर एका पुढाऱ्याला नाही. जे आमच्या महाग आहेत ते आम्ही. ज्याने आम्हाला मराठा आरक्षणाला विरोध केलाय त्याला आम्ही पाडणारच. त्याला पाडणारच आम्ही. आम्हाला जात भेद काय धर्म मला एक सांगा दादा, फडणवीसांनी आतापर्यंत साताऱ्यामध्ये पण डाव खेळला. तिथे एक फेक पत्रकार परिषद, किती योगायोग मुख्यमंत्र्याच्या गावात ती पत्रकार परिषद घेतली की इकडचा मराठा वेगळा, इकडे कुणबी माहित नाही. त्यानंतर फडणवीसने अजून एक डाव रचला, तो कोकणातला मराठा वेगळा आहे म्हणे, इकडे काय आरक्षण करत नाही. त्यानंतर आता एवढं पण करून प्रत्येक डाव त्यांच्या अंगलट आलेला आहे. आता जो डाव खेळण्यात येतोय, दरेकर बोलायला लागले, सगळे आता कोणी बोलायला लागले, जरांगे पाटलांची खूप बदनामी करताय. हा डाव सक्सेस होईल त्यांचा असं वाटतं? कवाच होऊ शकत. मराठ्यामध्ये फूट पडेल. मराठी आता आमचे पाहुणे सांगलीकडे बी आहेत, इकडं बीडकडे बी आहेत. मग काय ते आमचे पाहुणे आहेत म्हणजे काय ते आमच्या जातबाजीचे नाहीत का? ते बदल आहेत का? मराठा ही सगळा एकच आहे. कोण बी सगळा मराठा ही, फक्त मराठा ही कशावरून पडलंय? जो शेती करतोय त्याच्यावरून पहिले, हे जेवण जे जाती पडल्यात हे जेवण पडल्यात. कुणबी आहे, शेतकरी आहे म्हणून ते कुणबीची मराठा आहे. ह्याच्यावर आहे सगळं. आता पाहुणे तिकडे बी सांगली साताऱ्यात बी आहे, कोल्हापूरकडे पाहुणे आहेत, इकडे बीडकडे आहेत, माजलगावकडे आहेत. मग काय ते आमचे पाहुणे नाहीत का? ते आमच्या जातीचे नाहीत का? मला एक सांगा, जरांगे पाटलांनी जर मागच्या वेळेस लोकसभेला त्यांचा जो शब्द होता की म्हणजे लाठीचार्ज, आपल्याला त्याच्या जखमा विसरायच्या नाही आणि त्यांना आपल्याला धडा शिकवायचा, त्या पद्धतीने लोकांना माहिती, लोक लय हुशार आहे आणि लोकांनी ते केलं. तर आता येणाऱ्या विधानसभेमध्ये जरांगे पाटील कदाचित उमेदवार उभे करू शकता. तर जरांगे पाटलांनी जर उमेदवार दिला बार्शीमध्ये, तर एकंदरीत बार्शी मधल्या मराठ्यांमध्ये काय परिस्थिती असणार? मराठा उमेदवार निवडूनच येऊ शकतो. 70% मराठा आहे बार्शीत. अच्छा, 70% मराठा आहे आणि आमच्या मागे इतर जातीची माणसं आहेत. आमच्या आता इथं गावात घेतलं, सगळा मराठा एक घातलं तरी एक बी मतदान बाहेर जाऊ शकत नाही आमच्या जातीचं. आम्ही जाऊन बी देऊ शकत नाही. आमच्या मागे लोक येणार आहेत. आम्ही कधी कुणाला त्रास नाही. मराठा जातीची ही इतर जातीला कवाच त्रास नाही. इथं आमच्या पाशी वारी बी येतो, बामण बी येतो, कोण बाकीची कुळी बी येते, सगळे समाज आमच्या मागे आहेत. आम्ही सांभाळतो त्यांना. ही काही आज त्यांच्या एक दिवस मतदानापायी बाकीचा समाज आम्हाला सोडून जाऊ शकत नाही. कायम आमची 365 दिवस गरजच लागणार आहे आमची. बरोबर. दादा मला एक सांगा ना, दरेकरांनी आतापर्यंत जरांगे पाटलांच्या बाबतीत बऱ्याच वेळा वक्तव्य केलंय, आज पण वक्तव्य केलंय आणि ते वक्तव्य असं केलं की बाबा एकदम म्हणजे जरांगे पाटलांच्या बाबतीत एकदम खालच्या शब्दात ते बोललेले, म्हणजे शब्द प्रयोग करण्याची जी धार होती त्यांची एकदम जरांगे पाटलांच्या विषयी प्रचंड त्यांची म्हणजे एकदम खळखळ होती नेमकी. तर काय वाटतं तेवढी यांची? हत्ती रस्ते पे चलता कुत्ता भुकते, भुकून काय करणार आहे? काहीच करू शकत नाही. एवढा मोठा अमाप समाज आहे.
समाजापुढे 1 अन् 2 अन् 4 माणसाची काय कवा होऊ शकतं का? काहीच होऊ शकत नाही. समाज आहे माग, निस्वार्थी समाज आहे, पैसे देऊन आणलेला समाज नाही माग, निस्वार्थी समाज आहे. त्याच्यामुळे निस्वार्थी बर्दरच्या खिशातनं जाऊन लोक जाणारे लोक आहेत. आता कोणी चरित सोन आहे इकडे, काय कोण लाड कोण लाड आणि कोण प्रवीण दरेकर आणि कोण फडणवीस, आम्हाला काय घेणं आम्हाला ओनली मनोज दादा. काय त्या आम्हाला फडणवीसने बी काय दिलेलं नाही, मनोज दादा कोणाशी काय घेणं देणं नाही. आम्हाला फक्त मनोज दादा जे सांगतील ते आम्ही करणार, बस विषय संपला. कारण आजपर्यंत मराठी समाजासाठी लढणारा नेता फक्त एकच झाला, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या मागे उभं राहणार. बस विषय. ते तर म्हणते ते जरा आता 2-4 असे सगळे कायमच म्हणते की जरांगे पाटलांनी मराठा समाजासाठी काय केलंय. काय नाही केलं, पण जे होणार आहे ते आता ते त्यांच्यामुळेच होणार आहे ना. का घाबरताव त्यांना तुम्ही? घाबरताव का मग? का तारखे पे तारखे का देताव त्यांना तुम्ही? काय झालंय 6 महिन्यापासून काय नाही, फिरवा चालू आहे की सगळी. दादांना महिनाभर थांबा, दादांना 2 महिने थांबा, दुधाला भाव नाही, आणि असे पैसे देण्यापेक्षा तुम्ही प्रत्येक शेतीतल्या ह्याला हमी भाव द्या ना. ही लाडकी फिक्स भाव द्या ना प्रत्येक गोष्टीला. कांद्याला फिक्स भाव द्या, उडदाला फिक्स भाव द्या. नको पैसे देऊ नका ना तुम्ही. दादा मला एक सांगा, बार्शी मधील जो मराठा समाज आहे, समजा जरांगे पाटलांनी जर इथं उमेदवार दिला समजा, तर बार्शी मधले जे मराठा बांधव आहेत ते जरांगे पाटलांमागे उभे राहतील का? दादाने जे सांगेल ते दादा मागे उभं राहणार. 100% 100% उभं राहणार जनता. कारण आजपर्यंत नेताच असा झाला नाही ना मराठ्यासाठी. आणि फडणवीसांचा डाव सक्सेस होईल का देवाभाऊचा? कधीच होऊ शकत नाही कवाच. आणि कोण कोण देवा भाऊ इथं समाज काही कुणाला किंमत नाही. फक्त दादा म्हणतील ते समाज आहे, ही निस्वार्थी समाज आहे. हे पैसे घेऊन आलेला समाज नाही, हे पैशापायी महाग लागलेला समाज नाही. निस्वार्थी पैसे बिगर पैशाचा समाज आलेला महाग आहे. आणि कशामुळे आलाय तर आपल्या मुलाचं कल्याणापायी. हे काय पैसे मिळावं वगैरे ह्याच्यामुळे, ह्याला फक्त खुर्ची प्यारी आहे. आम्हाला खुर्ची नको आहे, आम्हाला फक्त आमच्या शेतकऱ्याच्या पिकाला भाव द्या. आम्हाला लाडकी बहीण सुद्धा नको तुमची, तुम्ही तिकडे 1,500 सुद्धा द्या, फक्त आमच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या. काय वाटतं देवा भाऊचा हा जो डाव आहे हा सक्सेस होईल का? मराठामध्ये फूट होईल का? आता होऊ शकत नाही. देवाभाऊनी फक्त मुंबईमध्येच करायचं, तिकडे साड्या घालून कुठं ड्रेस घालूनच करायचं. काय करायचं ते तिकडे बस. दुसरं काय त्यातल्या बोलायची बी इच्छा नाही त्याच्याविषयी. काय बोलावं त्याच्याविषयी? अख्ख्या महाराष्ट्राचं वाटोळं केलं. सगळं राजकारण असं देवा भाऊनी अख्ख्या महाराष्ट्राचं वाटोळं केले. राष्ट्रवादीत फूट पाडली, उद्धव साहेब सेना यांच्यात फूट पाडली. काय साध्य झालं? काही साध्य पक्ष सगळे सारखेच, सगळेच ते कामं करतात. त्यामुळे आम्हाला त्या भाजपचं बी काय सांगू नका आणि देवा भाऊचं बी काय सांगू नका. आम्हाला फक्त मनोज दादा जरांगे पाटील जे आदेश देतील आणि जो उमेदवार देतील त्याचे आम्ही 100% मागे राहू. दादा काही लोक विरोध करताय की बा जरांगे पाटलांमुळे जातीवाद होतोय, हा आता बेछूट परत आरोप व्हायला लागलाय. म्हणजे नाही, हे साप खोट आहे. जातीवाद त्यांनी केलंच नाही ना. कशाच जातीवाद आहे? काय हिनी तर केला. हे करायला लागले. हिंदू मुस्लिम कुणी जातीवाद कुणी केला? हिंदू मुस्लिम कुणी केलं? हेनीच करतात. अच्छा, मनोज दादा कवा म्हणलेत का हा मराठा हा मुसलमान? जातीवाद तुम्हीच करता, जातीचं बीज तुम्हीच पेरले, तुमचीच कर्माची फळ आज जनता बघते. हा तुमच्याच कर्माची ही फक्त आज अशांत देश आहे ती फक्त ह्यांच्यामुळेच आहे. हिंदू मुस्लिम नाही तर आम जनतेत आहे का कुणाचं काय? काहीच नाही. दादा मला एक सांगा, फडणवीसांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटलेलं नाहीये म्हणे. हा खोटा इतिहास काँग्रेसने दाखवलाय. नाही, देवाभाऊनी लुटलाय. त्याच्यात होय, शिवाजी महाराजांना आहे सगळ्या भाजपवाल्यांनी महाराष्ट्र लुटला. सुरत तर लुटली, महाराष्ट्र सुद्धा लुटलाय. सगळं आलेले मोठी कामं काय वाटतं? बाहेर जाते गुजरात मध्ये सगळं काय बोलावं साहेब? आता आपलं शिक्षण झालेलं आहे, इतिहास आपण वाचलेला आहे. त्यांचं मत आहे का छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काँग्रेसवाल्यांनी खोटा सांगितलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटलेलं नाही. त्यांनाच अभ्यास केला नसेल त्याच्यामुळे त्यांना माहिती नाही हो. कारण पुस्तक त्याची वाचलेली नसेल ना त्यांनी. वाचा म्हणावं एकदा, काय ती बघा शिवाजी एकदा. महाराजांपेक्षा ही फडणवीस साहेबांनी जास्त हे केलंय, अभ्यास आहे त्यांचा. अच्छा, त्यामुळं छत्रपती शिवाजी पेक्षा सुद्धा ह्यांना मानलं पाहिजे फडणवीस साहेबाला. का चुकीच आहे? काय वाटतं मग बार्शीकरांची भूमिका जरांगे पाटलांबरोबर? आता घोंगडी बैठक पण थोड्या दिवसात होईल. एकंदरीत जरांगे पाटलांमागं कसा पाठिंबा राहणार? 100% आम्ही जरांगे पाटलाच्या मागे 100% पूर्ण बहुमतानं गावातलं मत आम्ही जरांगे पाटलासाठी सगळ्या गावाचं एक करून आम्ही जरांगे पाटलाला आम्ही मतदान करणार. किती पैसे ह्यांचा काही उपयोग होऊ शकत नाही. ती वाटत ते कुठं बार्शी काय नाही, जरांगे साहेबांच्या मागे पूर्ण पाठिंब्याने उभं राहणार. नमस्कार दादा, काय नाव आपलं? प्रकाश शिंदे.
काय वाटतं जरांगे पाटलांचा आतापर्यंत देवाभाऊंनी खूप डाव खेळले की जेवढं मराठा समाजामध्ये फूट पाडण्यात सक्सेस होईल तेवढे परिपूर्ण प्रयत्न केले. आता परत एक मास्टर माइंड प्रयत्न देवाभाऊ करताय. आता दरेकर खूप काही बोलायला लागले. त्यांची भाषा दरेकरांची इतकी ऐकल्यानंतर मनात चीड निर्माण होते ती जरांगे पाटलांना असं बोलता. त्यानंतर ते लाड तर बऱ्याच वेळा बोलले पण आता दरेकर बोलले का मराठा समाज का तुझ्या एकट्याचा काय 7-12 का मराठा समाज तुझ्या नावावर केला का तर जरांगे पाटलांना म्हटले. व हे असं किती दिवस हे जे आरक्षणाचं जे आंदोलन आहे कुठेतरी थांबायला पाहिजे. ज्या आघाडीवाल्यांनी काहीच दिलं नाही तू त्यांच्या बाजूनी हे केलं आणि आता तू उमेदवार कोणाचे पाडणार. आता मराठा 145 उमेदवारीचे मराठा आहे 113 उमेदवार पाडणार म्हणजे कोणाचे पाडणार मराठ्यांचेच पाडणार ना असं आरोप केला जरांगे पाटलांवर. म्हणजे जरांगे पाटलांना जेवढी बदनाम मी करतील म्हणजे एकंदरीत जरांगे पाटलांना विलन ठरवायचं मराठा समाजामध्ये फूट पाडायची आणि ते म्हणता का जरांगे पाटलांनी काहीच नाही केलं मराठा समाजासाठी. काही कसं केलं नाही वर्षदार उगाच करतात का. तोपर्यंत भाजप जोपर्यंत भाजप सत्तेत आहे तोपर्यंत हे होणारच नाही. जरांगे पाटला साथ आपल्याला जरांगे पाटलाला द्यावी लागणार आहे. अच्छा जे जर बार्शीमध्ये जर जरांगे पाटलांनी जर उमेदवार दिला समजा तर मराठा बांधव कोणा मागे राहतील उभे. जरांगे पाटील जरांगे पाटलाच्या मागे जास्त राहतील. तर आपण सध्या बार्शीमध्ये होतो बाभुळ बाभुळगाव या गावामध्ये व आपण मराठा बांधवाच्या प्रतिक्रिया बघितल्या. त्यांचं म्हणणं एकच आहे की जरांगे पाटील जे उमेदवार देतील त्यांच्या उमेदवारामार्फतच आम्ही त्यांना साथ देऊ व जरांगे पाटलांची कितीक बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर तो डाव काय सक्सेस होणार नाही. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पंकज गायकवाड G7 न्यूज बार्शी. धन्यवाद.